पुढची बातमी मुंबईमधून। मुंबईच्या जोगेश्वरीत ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांना भिडलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे, तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात आला। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। निखिल, खरं तर दोन्हीकडून आरोप केले जात आहेत, काय नेमकं घडलं काल रात्री जोगेश्वरीमध्ये? विक्रांत, काल रात्री जोगेश्वरी लिंक रोडवरची ही घटना आहे। जोगेश्वरी मतदारसंघामध्ये उमेदवार बाळा नर आणि त्याच्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार मनीषा रवींद्र वायकर ह्या मतदार संपूर्णपणे या रिंगणामध्ये उतरलेल्या असताना काल या ठिकाणी जो आरोप आहे तो ठाकरे गटाकडून करण्यात आलेला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनीषा रवींद्र वायकर यांच्या माध्यमातून जे पैसे आहेत ते वाटले जातात असा जो आरोप आहे तो केला गेला आणि याच्यामध्ये पाहायचं झालं तर मातोश्री क्लब ह्या इथूनही संपूर्णपणे पैसे वाटले जातात असा आरोप करत त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांनी ही जी गर्दी आहे ती केलेली होती। त्यानंतर त्यांनी लागलीच पोलिसांना आणि फ्लाइंग स्क्वॉडला, इलेक्शन कमिशनच्या फ्लाइंग स्क्वॉडला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणाहून जो हा वाद आहे तो वाढत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यानंतर मातोश्री क्लब आहे या ठिकाणी आहे तर ते काही प्रमाणामध्ये आपापसामध्ये त्यांच्यामध्ये भांडणं देखील मोठ्या प्रमाणात झाली, ज्या ठिकाणी दगडफेक झाल्याचं देखील या कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे। आणि हा जो आरोप आहे तो पैसे वाटल्याचा किंवा काही भांडी वाटल्याचा जो संपूर्ण प्रकार आहे ते या ठिकाणी होतंय आणि असा आरोप आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। त्याच्याच विरोधामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत, कार्यकर्ता आहेत, त्यांचा कुठेतरी पाठलाग केला आणि त्यांना मारहाण केल्याचा जो आरोप आहे तो या ठिकाणी निखिल, तुम्ही जी सगळी माहिती दिली त्यावरून नेमकं काल काय घडलं होतं त्याचा अंदाज येतोय। मात्र ही जी दृश्य आपण आता पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, तुम्ही म्हणालात दगडफेक केल्याची माहिती मिळते, दगडफेक केल्यासारखी दृश्य तर पाहायला मिळत आहेत, सोबत काठ्या ज्या असतात त्या काठ्या सुद्धा एकमेकांवर फेकून मारल्या जात आहेत। खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात इतके आक्रमक होणं हे अगदीच अपेक्षित नसतं। मात्र या दृश्यांवरून लक्षात येते की किती तणावपूर्ण परिस्थिती मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये काल रात्री निर्माण झाली होती।